मला वाटतं की तुमच्याबरोबर दोन गोष्टी मी शेअर केल्या पाहिजे. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रोहिदास यांच्या प्रतिमेला वंदन करतो. कारण या महापुरुषांच्या फार मोठ्या बलिदानाने आज आपण एक चांगलं आयुष्य जगतोय. सुरुवात आज हराळे साहेबांनी त्यांचा छोटा स्टॉल होता तो व्यवस्थित केला. त्यामुळे मी मनापासून त्यांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी आज अजून थोडी पुढे उडी घेतली. त्यानंतर तुम्ही सगळे लोक आज संडे असताना तुमची स्टॉल न उघडता किंवा आपल्याला आठवड्यातून एखादा दिवस मिळतो तर आपण सुट्टी घेऊन तो आपल्या कुटुंबामध्ये सकाळपासून किंवा आपण थकलेलो असतो त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याच एका बांधवाला उत्तेजन देण्यासाठी, मोटिवेशन देण्यासाठी, बळ देण्यासाठी तुम्ही लोक तिथे इकडे आलात. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी बघितलं की माझा हा चर्मकार भाऊ आहे ना, तसा पैशाच्या बाबतीत एवढा स्ट्रॉंग नाही, पण मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एखादा शाल श्रीफळ द्यायचं, 2-4 लोकांचा सत्कार करायचा आणि कार्यक्रम आटवायचा ही प्रथा होत जात असताना माझ्या चर्मकार भावाने एवढं मोठं मन दाखवलं की ते सगळ्यांचे सत्कार केले. हे का केले मी अगर नोटीस केलं का? कारण आज तो एवढा सक्षम बनला आहे. तो त्याच्या ओपनिंगला जो माझा चर्मकार भाऊ याच्या 4-5 वर्षापूर्वी, 5-6, 7-8 वर्षापूर्वी किंवा 10-15 वर्षापूर्वी किंवा आमच्या मागच्या पिढीने एवढे पैसे खर्च करताना 50 वेळा विचार केला असता. अरे बाबा एवढे शाल श्रीफळ नाही, एक नारळ आणूया, एक गाणी आणि आटकून घेऊया. पण आज केलं कारण कुठेतरी त्याचा थोडासा ग्रोथ, म्हणजे आज कसा तरी तो खाऊन पिऊन सुखी आहे. त्यामुळे तो मेहनत करतो. त्याचबरोबर मी बघितलं की याच्या आधी दुसरी आनंदाची गोष्ट आहे की आपला माणूस, आपला चर्मकार भाऊ आता इतरांमध्ये मोठ्या प्रमाणात मिक्स व्हायला लागला. मी जिल्ह्यातील स्थानिक नागरिक आहेत. तुमचं नाव काय? स्थानिक भोसले साहेब इकडे आले. भोसले साहेबांनी मनापासून मला आशीर्वाद दिले आणि भोसले साहेबांच्या चेहऱ्यावर दिसतं आपल्याला. तर आज आपला चर्मकार भाऊ हा सगळ्यांना घेऊन पण चाललेला आहे. माझा बोलायचा अर्थ आहे की आज एवढे आपण सक्षम झालेलो आहे की आपण आपल्या कार्यक्रमात 2-4 हजार रुपये खर्च करू शकतो. इथपर्यंत आपल्याला थांबायचं आहे का? नाही थांबायचं. अच्छा, तुम्हाला असं वाटतं का आता एक योगायोगाने घटना घडली की ते तृतीयपंथी माणूस इकडे आला. माझ्या तृतीयपंथी माणसाबद्दल नेहमी सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. कारण त्याला यश मिळतं, त्याला हे मिळतं, म्हणजे बरं जे सांसारिक सुख आहे त्याला मिळत नाही. तर माझा थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे, तो माझा पर्सनल आहे. तुमचा आहे की नाही मला माहिती आहे. ज्यावेळेस मी त्याला 100 रुपये हातातून काढून दिले त्यावेळेस त्याने मागणी केली 1100 रुपये. बरोबर आहे. 1100 रुपये देत असताना हराळे साहेबांना थोडंसं वाईट होतं की 1100 रुपये का देऊ मी. थोडंसं ते नोटीस केलं आपण लोकांनी नोटीस केलं. आज आपण एवढं सक्षम बनायचं आहे त्या आपल्या कार्यक्रमात आपल्याला कुठे असं स्पिरिच्युअल आहे, याला स्पिरिच्युअल आहे. त्याने 1100 रुपये दिले हे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे. तर हे खर्च करत असताना किंबहुना आपल्या कुटुंबाला घेऊन आपण एखाद्या हॉटेलमध्ये बसलो आणि हॉटेलमध्ये बसल्यानंतर जर 3-4 हजाराचं बिल आल्यानंतर आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. बिल आल्यानंतर आपण देऊ, आपण करते आहो म्हणून, कधीतरी पण हॉटेलमध्ये जातो म्हणून. पण काय होतं, आपण लगेच कॅल्क्युलेशन करतो, अरे 3-4 हजार गेले, मग आता माझा हा हप्ता आहे, जो हप्ता आपल्या डोक्यात ते विचारायला चालू येतात. होतात की नाही? होतात ना. मग हे विचार होतात. मग हे विचार न येण्यासाठी काय केलं पाहिजे? केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे. काय केलं पाहिजे? हे आज तुम्ही थोड्या वरच्या लेवलला पहिल्यापेक्षा सुखी आहात. मग तुम्हा लोकांना अगर असं वाटत असेल की आपण फक्त राबूनच पैसे मिळतात, आपण फक्त हा व्यवसाय करूनच पैसे मिळतात, तर ही गोष्ट 100% कधी नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस बसता त्यावेळेस तुम्ही काही स्वतःला डेव्हलप करून, स्वतः विचार करूनही तुम्ही तुमच्यामध्ये चांगला ग्रोथ असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सगळ्यात आधी बोलताना सर सलामत तो पगडी हजार, म्हणजे आपली स्वतःची जर तब्येत चांगली असेल
तर आपण सर्व करू शकतो. जर तुमची तब्येत तुम्हाला साथ नाही दिली तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता का? तुमच्याकडे पैसे येतील का? तुमच्याकडे सुख येईल का? अजिबात येणार नाही. आरोग्य 2 प्रकारचं असतं, लक्षात घ्या. आरोग्य आपल्याला म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल, शारीरिक फिटनेस म्हणजे आपल्या शरीराचा फिटनेस हा आरोग्य असतं. त्यात काही लोकांना असं वाटेल आरोग्य एक नाही 2 प्रकारचं असतं. 2 प्रकारचं कसं? मानसिक फिटनेस. अगर तुम्ही चांगला विचार केला आणि डेव्हलपमेंट केली तर तो विचार पहिला मानसमध्ये येतो, तो बुद्धीमध्ये येतो, तो मानसिक फिटनेस बघत. तर शारीरिक फिटनेस बरोबर मानसिक फिटनेस असणं गरजेचं आहे, कारण आधी विचार येतो मग कृती येते. तर पहिलं मानसिक महत्त्वाचं का पहिलं शारीरिक महत्त्वाचं? मानसिक. चांगला खाल्लं पाहिजे, चांगला व्यायाम केला पाहिजे, चांगलं झोपलं पाहिजे, हे मानसिकमध्ये येणार ना, मग ते शरीरामध्ये येणार. तर आरोग्य झालं इकडे आरोग्य झालं 2 प्रकारचं, शारीरिक आणि मानसिक. मानसिक फिटनेस कसं येणार? आरोग्य आपल्याला माहिती आहे, चांगलं खाल्लं चांगलं झोपलं की आरोग्य सुरू राहिलं. मानसिक कसं येणार? आपण चांगल्या प्रकारचे विचार केले आणि त्या विचारांना आपण जर पूर्ण केलं तर त्याला बोलतात मानसिक फिटनेस. तर आपल्याला वेळ भरपूर असतो की नाही बांधून? आपल्याला वेळ असतो, तर त्यावेळेस आपण काय करतो? मोबाईल घेतो, स्क्रोल करतो. बरोबर आहे. माझं ठाम मत आहे, मोबाईल तुमचं 95% नुकसान करतो, 5% फक्त इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी असेल तर फायदा करतो. पण आपण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी म्हणजे आपल्याला शिकण्याच्या गोष्टी घेतो का मोबाईलमधून?